पवारांचे राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही, पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज, कोणत्या पक्षानं त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत राऊतांनाही डिवचलं. शरद पवारांनी विलिनीकरणासाठी पुढाकार घ्यावा. पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांना सुद्धा बळ मिळेल, संजय राऊतांचं भाष्य. अर्थ खात्यासंदर्भातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यानं सस्पेन्स. आज तरी अर्थ खातं माझ्याकडेच, फडणवीसांचं वक्तव्य. तर अर्थ खात्यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं नो कमेंट्स. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीतनं बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्यासंदर्भात गुप्त बैठका, सूत्रांची माहिती. जळगावातील शिंदेंच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल. शिष्टाईसाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. रेश्मा काळे उद्या माघार घेतील, महाजनांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंनी 14 जूनला मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय. तर अमेरिकी हवामान संस्था नोआंचीही पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. एल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर आता दुष्काळाची शक्यता. एल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. तर शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. कृषी मंत्री भरणे आणि रोहित पवारांची फोनवरून चर्चा. सोमवारी चर्चेचं निमंत्रण. तर सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, रोहित पवारांची भूमिका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाहीत. कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. तर निवडणुका समोर नसताना सरकारनं कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलोवर. उद्यापासून हे नवे दर लागू होणार. देशात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात महागाई दर वाढला. मे महिन्यात महागाई दर हा 3.93%. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढण्यास कारणीभूत. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडून 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये वक्तव्य करणं डॉक्टर सेजल पवारला भोवणार. तर केईएम मेडिकल कॉलेजमधून निलंबनाची शक्यता. 2 सदस्यीय चौकशी समितीही स्थापन. एसटी प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. अधिक पारदर्शकता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 1 ऑगस्टपासून हे नवे नियम. अवैध गुटखा विक्रेत्यांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. औषध खरेदीसाठी रुग्णालय बळजबरी करू शकत नाहीत, एफडीएचे आदेश जारी. सोलापूरच्या मुख्याध्यापकासह कुटुंबानं जीवन संपवलं. शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्यानं टोकाचं पाऊल. बार्शी तालुक्यातील हत्तीज या गावातली ही धक्कादायक घटना. मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. तर रात्रीकालीन हा ब्लॉक असेल. आज रात्री 1:15 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. शिव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या तुळा उभारण्याचं काम होणार.